नमस्कार, मी सचिन कुलकर्णी आणि आपण पाहताय शिवशाही न्यूज. खरं तर रोज जेव्हा आपण शेतकऱ्यांच्या यशोगाथांच्या बातम्या पाहत असतो तेव्हा आपला ऊर अभिमानानं भरून येतो. कारण हा जो आपला अन्नदाता आहे तो शेतकरी आपल्या संपूर्ण जगाचा पोशिंदा आपण त्याला म्हणत असतो. शेतकऱ्यांची यशोगाथा सांगत असताना शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये जे काही पिकवलेलं आहे त्यासाठी तो अहोरात्र कष्ट घेत असतो. त्याचं संपूर्ण कुटुंब त्या काळ्या आईच्या सेवेमध्ये व्यस्त असतं. परंतु कधी कधी काही आसमानी संकट किंवा सुलतानी संकटातून शेतकरी जेव्हा त्याला तोंड देत असतो तेव्हा होणारं जे नुकसान आहे ते फक्त ते एकट्या शेतकऱ्याचं नसतं, तर ते संपूर्ण जगाचं नुकसान असतं. कारण शेतकऱ्याने पिकवलेलं जे काही धान्य असेल, फळं असतील, हे संपूर्ण जगासाठी त्याचा उपयोग होत असतो. आणि त्यामुळंच शेतकऱ्यांचं जेव्हा नुकसान होतं तेव्हा बातमी देताना सुद्धा अक्षरशः मन गलबरून येतं. आज आपण आलेलो आहोत पंढरपूर तालुक्यातील भोशी या ठिकाणी. येथील गणेश थिटे यांची साधारणतः 5 एकर केळीची बाग होती आणि काल परवा जे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला त्यामध्ये त्यांची सगळी बाग जमीनदोस्त झालेली आहे. आणि या बागेचे म्हणजे खरं तर आता काढणीचा वेळ होती, फळ आलेलं होतं, हार्वेस्टिंगला आलेली ही 5 एकराची बाग जेव्हा जमीनदोस्त झालेली आहे तेव्हा त्या शेतकऱ्यांबरोबरच आपण पाहणाऱ्यांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. अशी इतकी वाईट या अवस्था या बागेची झालेली आहे आणि लाखो रुपयांचं नुकसान या शेतकऱ्याचं झालेलं आहे. जेव्हा आपण या शेतकऱ्याला भेटायला आलोय त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि ही बाग पाहून नक्कीच तुमचं सुद्धा मना भरून आल्याशिवाय राहणार नाही. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की नेमकं किती नुकसान झालेलं आहे, काय अवस्था आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव म्हणायचं तुमचं? गणेश वैजनाथ थिटे. किती बाग होती आणि काय परिस्थिती आहे नेमकी? हे 5 एकरचा प्लॉट होता आणि आता 1-1.5 महिन्याभरानं हार्वेस्टरला येणार होता. हा, त्यामुळे ती काल परवादीच्या कावदानाने सगळे बाग झोपली गेलेली आहे. बर. खर तर आता आपण पाहतोय बागेमध्ये प्रत्येक पडलेल्या झाडाला सुद्धा घड लागलेले आहेत, पण चांगल्या पद्धतीचं आलेलं दिसत होतं. आणि आता म्हणजे हातातोंडाशी आलेले पीक गेले. खर तर तुम्ही लेकरासारखं जपत असता बागेला, शेतीला. कधी कधी म्हणजे मुलांची एखादी हाऊसमौज आपण बाजूला ठेवतो पण रानात सगळं घालतोय. काय नेमक्या भावना आहेत आता? आता कसं झालंय, कॅनलला जे पाणी येणार नव्हते म्हणजे एक पाळी हुकली, त्यामुळं ऊस आम्ही सोडून ह्या 5 एकराच्या प्लॉट वर लक्ष दिलं. मग ते विहिरीचं पाणी आणि वरचं पाणी असे मिळून एवढं 5 एकराचा प्लॉट जपलेला होता. ऊसाचा नादच सोडलेला होता. मग ते असं म्हणजे आता 1 महिना 1.5 महिन्यात हार्वेस्टर होणार होतं, पण ते आता निसर्गाची एवढी बेकार परिस्थिती की पाकच झोपूनच झाले सगळं. म्हणजे खरं तर आता ऊस नाही तर नाही, केळी तर हातात पडल. आणि आपलं जे काही झालं खर्च, किती खर्च झाला होता आता हे 5 एकराला एकरी 1.5 नाही तर 1 लाख रुपये धरून 1.5 लाख रुपये एकराला. म्हणजे 5 म्हणलं तर 7-7.5 लाख रुपये ह्याला घालवलं. हा, रोप सकट बघ, ड्रीप सकट घालवलेले. मग आता आमची म्हणजे रेट आता काही हे काय आपल्या हातात नाहीत. आता रेट कमी आहेत. आता अजून आता हे पुढल्या महिन्यात वाढणार होते, म्हणजे आशा होती. मग त्या टायमाचं तर आपलं नाही म्हणलं तर 20-22 लाख होईलची अपेक्षा होती. पण आता काय, आता निसर्गानं नेलंय तर आता काय करायचं. किती झालं असतं साधारण हे जर उत्पन्न हातात आलं असतं तर साधारण किती झालं असतं? एक ही सोडून म्हणजे 20-22 लाख रुपये तर घट्ट झाला असते केळीचे. हा, मग एवढं नुकसान झालं तुमचं? हो. काय वाटतंय जेव्हा आता ही बाग बघता तेव्हा काय भावना येतात मला? काय आता सरकारने आता पंचनामे करतात, केले तर फोटो दिले तर आम्ही काढून. पण आता अजून तर काय, आता सरकार कसं माय बाप आहे, कवा हातात कवा देईल काय सांगता येत नाही. त्यांची हे आहे. किती दिले तरी किती देणार सरकार? काय रोपाचे ड्रिपचे वगैरे नाही म्हणलं तर हाही गेलेला खर्च तर निघला तर हातभार लागला तर लागल्याची अपेक्षा आहे. खरं तर अतिशय वाईट अवस्था या बागेची झालेली आहे. आणि खरं तर
एरवी जेव्हा आपण शेतकऱ्यांची बातचीत करत असतो किंवा त्यांची मुलाखत घेत असतो त्यावेळी शेतकरी अतिशय आपल्या आलेल्या पिकाकडे बघून, बहरलेल्या पिकाकडे बघून, हिरव्यागार रानाकडे बघून अतिशय अभिमानानं आणि उत्साहानं बोलत असतो. परंतु आज आपण पाहिलं असेल की या शेतकऱ्याला बोलताना सुद्धा गहिवरून येतंय आणि बोलणं सुद्धा त्यांना मुश्किल होतंय. काय बोलावं हे प्रश्न पडलाय त्यांच्या समोर आणि शब्दही सुचत नाहीत. परंतु गणेश थिटे यांची भोसे येथील जी बाग आहे, साधारण 5 एकर केळीची जी बाग आहे ती संपूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे, जमीनदोस्त झालेली आहे, एक झाड सुद्धा तिथे राहिलेलं नाही आणि याचं काहीच करता येत नाही. आता हे सगळं काढून पुन्हा नव्यानंच त्यांना सगळं उभं करावं लागणार आहे आणि केलेला खर्च तर गेलेलाच आहे, परंतु हातातोंडाशी आलेलं उत्पन्न, हातातोंडाशी आलेला घास देखील निसर्गानं हिरावून घेतलेला आहे. त्यामुळं सरकारनं सहानुभूतीने विचार करून पंचनामे तर झालेले आहेत, परंतु जी काही मदत सरकार देणार आहे ती तातडीनं दिली तर शेतकऱ्यांच्या दुःखातला थोडासा भार हलका होण्याची शक्यता असते. त्यामुळे सरकारने देखील सहानुभूतीने ह्या सर्व शेतकऱ्यांचा विचार करावा आणि त्यांना मदत करावी अशी अपेक्षा सगळ्या शेतकऱ्यांबरोबरच सगळे इतर सामान्य नागरिकातून सुद्धा व्यक्त केली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर सह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज.